नमस्कार, मी अलका दुक्कर. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. सांस्कृतिक सलोखा निर्माण करण्यासाठी मुंबईमध्ये आज एक ऐतिहासिक घोषणा होणार होती. इंडो पाक म्युझिक बँडची ही घोषणा होती, पण ही पत्रकार परिषद शिवसेनेच्या राडेबाट संस्कृतीने उधळून लावलेली आहे आणि याबद्दलच आजचा सवालमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत आणि शिवसेनेची ही स्टंटबाजी नेमकी काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, तो विचारणार आहोत आपल्या पाहुण्यांना. आपला आजचा सवाल आहे, शिवसेनेच्या हुल्लडबाजीला आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरतायत का? आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि या कार्यक्रमामध्ये आयोजनामध्ये प्रमुख पुढाकार असलेले पत्रकार जतीन देसाई सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. कलमनामाचे संपादक युवराज मोहिते देखील आपल्या सोबत आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतही आपल्या सोबत आहेत. राहुल नार्वेकर जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत ते आपल्या सोबत येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वेगळा आवाज, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व काय आहे हे सांगणारे लेखक दिग्दर्शक सुनील सुक्तनकर देखील आपल्या सोबत असणार आहेत. दिवाकर रावते शिवसेनेचे नेते आहेत. राहुल नार्वेकर यांनी वेळ दिलेला आहे, तो जर त्यांनी पाळला नाही तर आपण दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधणार आहोत. पण आजच्या चर्चेची सुरुवात करूया जतीन देसाई सरांपासून. सर, इंडो पाक म्युझिक बँड ही नेमकी संकल्पना काय होती? तुम्ही खूप प्रयत्न केले होते आजची ही पत्रकार परिषद मुंबईमध्ये आयोजित करण्यासाठी. शिवसेनेच्या राड्याकडे येण्याआधी नेमका हा प्रयत्न काय होता तो जाणून घेऊया. नेमकं मला असं वाटतं की मिकाल हसन जो आहे हा माणूस काय हे कुठेतरी समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि पण शिवसेनेचे लोक ते समजून घेणार नाही. काही गोष्टी समजून घेण्याची त्यांची संस्कृती नाही. की मुळातच मला असं वाटतं की मिकाल हसन हा पाकिस्तानमधला खूप मोठा गिटारिस्ट आहे. त्याचा स्वतःचा बँड आहे आणि त्याने अनेकदा यापूर्वी भारतात अनेक ठिकाणी म्हणजे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, उदयपूर या सगळ्या शहरात त्यांनी परफॉर्म केलेलं आहे. त्यांचे त्या बँडचे जे काही गाणे आहेत ते गाणे म्हणजे ते निश्चितच म्हणजे ते कमर्शियल ग्रुप आहे, त्यामुळे पैसे हा उद्देश असणारच, स्वाभाविक आहे. म्हणजे त्यात काही वाईट आहे अशातला भाग नाही. परंतु त्यात शांततेचा जो मेसेज आहे त्याचे गाणे ऐकले तर आपल्या लक्षात येईल की त्यात शांततेचा मेसेज ते दोन्ही देशात कशाचं रूपाने दिलं जातं. आणि दुसरं की मुद्दा म्हणून मी शिवसेनेच्या लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो का मिकाल हसन आणि त्याचं जे ग्रुप आहे त्याचे जे मित्र सगळे जे लोक आहेत, मुंबईवर जेव्हा हल्ला झाला त्याच्या विरोधात बोलणारे हे लोक होते, हे आपण लक्षात घ्या. बरोबर. परंतु सेनेला याची काही घेणं देणं नाही. म्हणजे जो माणूस मी जे काही बोलतो किंवा सामान्य भारतीय जो काही बोलतो ती भाषा पाकिस्तानात करतो आणि त्याला आपण दुश्मन म्हणतो. म्हणजे दिवाळखोरी आहे, वैचारिक दिवाळखोरी आहे. आणि अशा स्वरूपानं करून तिकडे जे तालिबान आहे, तालिबानला मदत करतात हे लोक. म्हणजे शिवसेना आणि तालिबान याचं साम्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक आहे. दुसरं, आजचा जो काही कार्यक्रम होता की मिकाल हसनला मी गेले 10 वर्षापासून ओळखतो. तो माझा खूप जवळचा मित्र आहे. आणि मिकाल हसनचे वडील खूप मोठे पत्रकार आहेत. त्यांच्या वडिलांचं देखील म्हणजे एकूण बॅकग्राऊंड आपण जर पाहिलं, त्यांच्या वडिलांची लेखणी जी आहे ती नेहमी शांततेसोबत राहिलेली त्यांची लेखणी आहे. त्यांचं फॅमिली अशा स्वरूपानं त्यांचं ते बॅकग्राऊंड आहे. की मिकाल हसन गेल्या अनेक वर्ष विचार करत होता की आपण जे काही संगीत जे आहे की कुठेतरी आजपर्यंत भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशातल्या कलाकारांनी एकत्र मिळून काही बँड बनवलेलं नाही, एकत्र मिळून ग्रुप बनवलेला नाही. जेव्हा कधी दोघांना परफॉर्म करावं लागतं तेव्हा कधीतरी दुबईला किंवा दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी परफॉर्म करतात. तर आपण एक कुठेतरी अशा स्वरूपानं ग्रुप बनवावं की ज्याच्या आधारे भारतीय कलाकार पाकिस्तानात जातील, तिकडचे लोक इकडे येतील आणि संगीताचा म्हणजे जे आपलं ट्रॅडिशनल संगीत आणि एकूण फ्युजन याचा कशा स्वरूपानं आपल्याला प्रसार करता येईल आणि त्या प्रसाराच्या माध्यमातून दोन्ही देशातले जे काही लोक आहेत त्यांना कशा स्वरूपात जवळ आणता येईल, हा मिकाल हसनचा प्रयत्न होता. आणि त्यात भारतीय कलाकारांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे शर्मिष्ठा चॅटर्जी सारखी गायिका, जिनो बँक हा ड्रमर, सेल्टन डिसिल्वा, हे सगळे जे भारतीय लोक आहेत अत्यंत नावाजलेले त्यांच्या क्षेत्रातले. बरोबर. त्या सगळ्यांनाही वाटायला लागलं की यस, ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि याला आपण पुढे नेलं पाहिजे. आणि याची घोषणा करण्यासाठी आज प्रेस कॉन्फरन्स होती. पण जतीन सर, कालपासून अशी कुठेतरी वातावरण जे आहे ते तापवायला सुरुवात झाली होती. शिवसेना आज गोंधळ घालणार
याची आम्हाला माहिती दिली नव्हती, असं आश्चर्यकारक आणि हास्यास्पद विधान राज्याचे गृहमंत्री करतायत. म्हणजे शिवसेना पोलिसांना माहिती देऊन असा गोंधळ घालणार का? ते मला काल रात्री थोडं असं जरा वाटत होतं हं. की आज मला साधारण 2:45 वाजता साधारण अंदाज आला की अशा स्वरूपानं काही शिवसेनेचे लोक गोंधळ घालतील. अशा स्वरूपानं मला आपल्या काही पत्रकार मित्रांनी सांगितलं की बाहेर शिवसैनिक प्रेस क्लबच्या बाहेर गोळा झालेत वगैरे. पण आणि त्या ठिकाणी जे काही पोलीस, मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे, त्या ठिकाणी जे काही पोलीस होते त्या पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या लोकांनी हाताळलं. आणि त्या पोलिसांमुळे मिकाल हसन असो किंवा भारतीय आर्टिस्ट असो, इन्क्लुडिंग इवन मी देखील, बरोबर. आम्हाला त्यामुळे आम्ही वाचलो. हं. म्हणजे त्या ठिकाणी जर हे लोक नसते, पोलीस नसते, तर निश्चित त्यातले किती लोक जिवंत परत आम्ही राहिलो असतो, जिवंत राहिलो असतो, हा एक प्रश्न नाही. कारण ज्या स्वरूपानं त्यांनी एंट्री केली त्या लोकांनी, ज्या स्वरूपानं घोषणा दिल्या, अत्यंत प्रक्षोभक अशा स्वरूपानं घोषणा, जी बॉडी लँग्वेज होती, ज्या बॉडी लँग्वेजने एकूण जे काही बॅकड्रॉप होतं ते बॅकड्रॉप जे काही फाडलं किंवा खुर्च्या उचलल्या, हे सगळं जे काही दाखवत होतं की पोलीस त्या ठिकाणी जर नसते तर काहीही त्या ठिकाणी घडू शकलं असतं. माझं असं म्हणून म्हणणं आहे माझं. आणि त्या ठिकाणी जे काही शिवसैनिक होते त्यात 2-3 शिवसैनिकांशी माझे संवाद होत होता त्या ठिकाणी. मी त्यांच्याशी बोलत होतो. मी त्यांना म्हटलं की तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे तुम्ही देखील या ठिकाणी बसा आणि तुम्ही देखील प्रश्न विचारा. मध्यस्थीचे तुम्ही प्रयत्न करत तुम्ही होता देखील का? प्रश्न आम्ही बघत विचारा, होतो तुम्ही इथे देखील प्रश्न कॅमेऱ्यावर. विचारा, तुम्ही प्रश्न विचारा, त्याचे ते उत्तर देतील. ते ऐकलं नाही त्यांनी. ते ऐकलं नाही. कारण प्रश्न विचारणं, ऐकणं हे सेनेची संस्कृती नाही. ही गोष्ट समजणं, हे समजणं जे काय आहे ना, की मला असं वाटतं की जे काही लहानपणापासून जे काही बिंबवलं जातं की बस आदेश जो आहे तो आदेश मानायचा आणि आपलं स्वतःचं जे काही मत आहे, स्वतःचं जे काही डोकं आहे ते चालवायचं नाही, ही सेनेची संस्कृती आहे. आणि हा सेनेचा मुळातच गाभा आहे विचाराचा. म्हणजे वर्ण जे काय आलं, फॉलो, डोळे बंद करून. आणि हे जे आहे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकशाहीमध्ये भारतीय घटना जी आहे त्या भारतीय घटनेत अत्यंत स्पष्टपणे सगळ्या गोष्टी म्हटल्या आहेत की तुमचे जे काही मतभेद असतील, आपण लोकशाहीचा उल्लेख केला तर मतभेद असतील तर प्रश्न विचारा. बरोबर आहे. प्रश्न विचारा, त्याची उत्तर समजून घ्या. अशा स्वरूपानं डिबेटनं सोसायटी पुढे जात असते. ज्या समाजात डिबेट थांबते तो समाज पुढे जाण्याचं थांबतो. आणि शिवसेना नेमकं तेच करते असं तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर आलेले आहेत. नार्वेकर, तुम्ही ऐकलात तुमच्या पक्षाबद्दल जतीन देसाईंनी केलेली टिप्पणी आणि आज दिवसभर केली जाणारी टीका जी आहे, जतीन देसाईंचा देखील बँड वाजवला पाहिजे अशा पद्धतीची टीका आज संजय राऊत यांनी केली आहे. त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांना विचारणार आहे. पण त्याआधी आज तुमचे जे प्रतिनिधी होते शिवसेनेचे, ते असं म्हणाले की जतीन देसाईंनी कोणाची परवानगी घेऊन ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. म्हणजे अशी पत्रकार परिषद आयोजित करायची असेल तर शिवसेनेची परवानगी घेतली पाहिजे अशी अपेक्षा आहे का तुमची? सर्वप्रथम जतीन देसाई काय म्हणाले याबद्दल मला काय फार लक्ष द्यायची गरज नाही. कारण जतीन देसाई जी नेहमीच शिवसेनेबद्दल अशा अनुचित टीका करत राहतात, म्हणून त्याकडे विशेष लक्ष द्यायची अशी मला गरज वाटत नाही. नंबर 1. नंबर 2, आज जो प्रकार घडला त्यासाठी संपूर्णपणे भारत सरकार जबाबदार आहे. योग्य वेळेला जर भारत सरकारनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन राहुल नार्वेकर, तुम्ही काय बोलताय? हा तर प्रश्न आहे. राहुल तर नार्वेकर, तुम्ही काय बोलताय? जतीन देसाईंकडे लक्ष द्यायचा प्रश्न नाही असं नाहीये. ते एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. भारत पाकिस्तान सांस्कृतिक सलोख्यासाठी ते काम करतात आणि त्यामुळे आमचा हाच तर प्रश्न आहे. तुमची परवानगी घेण्याची आवश्यकताच काय? किंवा भारत सरकारची परवानगी घेण्यासाठी हे काही बेकायदेशीर काम नव्हतं केलेलं कोणतं इथे? तुम्हाला माझ्याकडनं उत्तर हवं आहे की तुम्ही ते टर्म्स डिक्टेट करणार आहात? नाही, पण आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे नार्वेकर. नाही, मी बरोबर उत्तर देतोय. तुम्हाला जर बरोबर उत्तर ऐकायचं नसेल तर तुम्ही मध्ये बोला. नाही, बरं द्या, पण आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. बिलकुल त्याच्यावरतीच मी उत्तर देत आहे. तर एक समजून घ्या, भारत आणि पाकिस्तान मधले जे नातं आहे, जे रिलेशन आहे, ते आज काय, हा वाद काय आजचा नाहीये, हा कित्येक वर्षांपासून वाद चालू आहे. भारताने प्रत्येक स्टेट लेवलवर, म्हणजे ते बायलॅटरल टॉक्स असो, प्रधानमंत्री लेवलचे बायलॅटरल टॉक्स असतील, फॉरेन सेक्रेटरी लेवलचे बायलॅटरल टॉक्स असतील,
त्यानंतर डिप्लोमॅटिक डायलॉग, एक्सचेंज ऑफ डायलॉग असेल, किंवा मग समझोता एक्सप्रेस सारखा आपण घेतलेला एक पुढाकार असेल, असे कित्येक उपक्रम राबवूनही पाकिस्तान त्यांचा जो रवैया आहे, त्यांची जी पद्धत आहे भारताविषयीची, ती नेहमीच आतंकवाद भारतात वाढवणं. त्यानंतर भारतात एका हातात आपण पाहिलं तर भारताच्या सैन्याबरोबर जो त्यांचे मुंडके उडवले गेले, आणि त्याच पाकिस्तानी लोकांना तुम्ही इकडे येऊन आपली सॉइल कमर्शियल एक्सप्लॉयटेशनसाठी वापरायला देता, हे कितपत योग्य आहे? आणि ही जी भूमिका आहे ती 100% बरोबर आहे. आणि आमची भूमिका आज नव्हे तर सुरुवातीपासून हीच राहिली आहे की जोपर्यंत पाकिस्तान निर्दोष हिंदुस्थानियांचा बळी घेणं बंद नाही करत, तोपर्यंत त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणं हा सर्वात मोठा देशद्रोह असेल. असं तुम्ही म्हणताय. नार्वेकर साहेब, थोडंसं थांबवते. तुमची परवानगी न घेता थांबवते. चिडू नका. ऐका नार्वेकर, कारण नार्वेकर ऐका ना, सचिन सावंत, युवराज मोहिते दोघंही म्हणतायत की जावेद मियादादना पायघड्या घातल्या तेव्हा याचा विसर पडलेला का? सचिन सावंत तुम्हाला काहीतरी विचारतायत, एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे जतीन देसाईंनी जी अपेक्षा व्यक्त केली, डायलॉग झाला पाहिजे, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, तर फार वृथा प्रयत्न केला. म्हणजे यांना ज्यांना समज असते त्यांना समजवावं लागतं, ज्यांना समज नसते त्यांना समजवण्याची ही जी काही प्रक्रिया, मला वाटतं जतीन देसाईंनी हे जे काही वृथा प्रयत्न केले, त्यांच्या संस्कृतीमधले प्रयत्न केले, परंतु संस्कृती नसलेल्या बरोबर जो प्रयत्न केला ते त्याला वृथाच प्रयत्न म्हणला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की परराष्ट्र नीती, एकंदरच भारत पाकिस्तान संबंध आणि भारत पाकिस्तान जनतेमधला हा जो संवाद साधण्याचा जो काही विचार आहे, आणि एकंदर भारत पाकिस्तानच्या एक जागतिक परिस्थितीमधली काय परिस्थिती, हे सगळे फार जड विषय आहेत. म्हणजे ते शिवसैनिकांना समजतील असं मला वाटणं, म्हणजे मला अनेक वर्षांचा त्यांचा इतिहास बघितला तर हे काही सगळे डोक्यावरून जाणारे विषय आहेत. कारण त्यांची आणि ते जे काही कार्य करतात, हे जे काही त्यांनी अनेक वर्षांपासून चालवलेलं आहे, म्हणजे 91 पासून ती कार्यापेक्षा राडा करतात असं आजच्या उदाहरणावरून म्हणताय का तुम्ही? आणि राडा हा प्रकार तो त्यांचा आहे, आमच्या पद्धतीने आम्ही संस्कृतीमध्ये कार्य म्हणू त्यांचं हे जे कार्य, कारण त्या कार्यप्रणालीमधनं 66 सालापासून ही संस्था वाढलेली आहे. आणि 91 पासून त्यांनी वानखेडेची ती खोदली, त्याच्यानंतर 99ला फिरोजशाह कोटला तिकडे जाऊन ती खेळपट्टीला त्यांनी हे केला, आणि 99 साली त्यांनी सांगितलं, त्याची पार्श्वभूमी 99ची घ्या की त्याच्या मागे काय होतं, तर त्याच्या मागे लाहोरची जी शांतता बस सुरू करण्याचा प्रयत्न अटल बिहारी वाजपेयींनी केला होता. आणि ती बस ज्यावेळेला सुरू करण्याच्या संदर्भामध्ये यांनी जो त्रागा व्यक्त केला किंवा त्या ठिकाणी खेळपट्टी उद्ध्वस्त केली, अटल बिहारी वाजपेयींनी नाही ऐकली हो. आणि त्याच्यानंतर अनेक पीस टॉक, बायलॅटरल टॉक सगळे झाले, अनेक टॉक झाले त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये जर बघायला गेलं तर 99 साली त्याच्याच बरोबर त्या लाहोर बसच्या नंतर कारगिलचं युद्ध झालं. कारगिलच्या युद्धाच्या वेळेला जे बिहेडिंगच्या संदर्भामध्ये बोलतायत, तर तो मेजर कालियाचं अजूनही त्याचे अवशेष मिळाले नाही अशा तऱ्हेची त्यांच्या फॅमिलीची ही आहे. त्याच्यानंतर परत तुम्ही आग्रा समिट केलात, आग्रा समिटमध्ये या ठिकाणी मुशर्रफ आले होते, ते झाल्यानंतर लगेच पार्लमेंटवर अटॅक झाला, आणि पार्लमेंटवर अटॅक झाल्यानंतर जवळपास 13 महिने स्टँड ऑफ केला होता, तुम्ही लोक याच्यामध्ये बसले होते, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे तुम्ही जर म्हणाला डायरेक्ट जावेद मियादादवर येऊ नका, जावेद मियादादवर येण्याच्या आधी बरीच प्रक्रिया आहे. आणि मग त्याच्यानंतर 2002 मध्ये मुंबई बस बॉम्बिंग झाली, 2024 सप्टेंबर 2002ला अक्षरधाम टेम्पलवरती अटॅक झाला, जानेवारी 27, 2003, आता मी ह्या 3 वर येतो, 27 जानेवारी 2003 मुंबई वरती विलेपार्लेवरती हल्ला झाला होता, बॉम्ब ब्लास्ट झाला. मार्च 13, 2003 मुलुंड रेल्वेवरती 10 महिला त्याच्या रेल्वे याचा हल्ला झाला. 28 जुलैला मुंबई बस BST बसला घाटकोपरला त्या ठिकाणी हल्ला झाला होता, त्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले. आणि 25 ऑगस्ट 2003ला त्या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया, जवेरी बाजार, मुंबा देवी टेम्पल या 3 ठिकाणी जे बॉम्ब ब्लास्ट झाले, आणि त्याच्यामध्ये जवळपास 54 लोक मेली होती, 244 इंजर्ड झाले. आता हे 25 ऑगस्ट 2003 ही तारीख महत्वाची. त्याच्यानंतर 11 महिने पुढे आल्यानंतर जुलै 30, 2004ला जावेद मियादादला बाळासाहेब ठाकरे भेटले. म्हणजे ह्या संदर्भामध्ये फक्त 11 महिन्याचा कालावधी गेला होता, आणि मग ती कर्टसी व्हिजिट निर्माण झाली. मग ती का, तर बाळासाहेब ठाकरेंना वाटलं की मला भेटावं जावेद मियादादना. मग जावेद मियादाद कोण होते, तर ते क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे होते, म्हणजे कला आणि क्रीडा ह्याचा जो संबंध आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला करतो ती वेगळी भूमिका, आपल्याला जे योग्य वाटतं ते योग्य, आणि जे लोक करतायत त्यांना काही कळत नाही. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने असं केलं पाहिजे होतं, तसं केलं पाहिजे होतं, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परवानगी शिवाय ते लोक इथे आले होते का,
ह्या सगळ्या गोष्टी फार जड आहेत. त्यामुळे ह्यांना काही समज आहे त्याच्याबद्दल मला वाटतं थोडंसं विचार करणं योग्य नाही. नार्वेकर बोला, कारण युवराज मोहितेंना देखील बोलायचंय. नाही, आता काँग्रेसच्या प्रतिनिधींकडनं अजून काय ऐकायचं? आतंकवाद बद्दलच्या सेन्सिटिव्ह विषयावरती राजकारण करणं केवळ यांना माहिती आहे. आणि ह्यांना जरा बॅकग्राऊंड बघून तपासून जरा बोलण्याची संधी द्या तुम्ही. कारण जावेद मियांदाद काय बाळासाहेबांची सदिच्छा भेट काय बाळासाहेबांनी त्यांना बोलवलं नव्हतं. जावेद मियांदाद इकडे आलेले बाळासाहेबांना रिक्वेस्ट करण्यासाठी की मातोश्रीवरती कृपया मनोहर जोशीला पाकिस्तानी भेट मिळत संघाला नाही त्यांनी बोलवल्याशिवाय. कृपया आठवतं का साहेब? नाही, हो, तुम्ही राहुल पहिली बघा नार्वेकरजी. सोनिया गांधी किती नाही, नाही, लोकांना भेटतात. नार्वेकरजी तुमच्या मला सांगा, मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवरती आणि सगळ्या मनोहर केंद्रीय जोशी मंत्र्यांना साहेबांना भेट त्या ठिकाणी सरांना लोटांगण दिली नाही घालून तुम्ही. बाहेर बसायला लागतं. तुम्ही बोलवल्याशिवाय. पहिली त्याची चिंता जावेद करा. मियांदाद डायरेक्ट आला म्हणजे मग काहीतरी मातोश्रीवर सिक्युरिटी वगैरे कोणाला सोडून भेट डायरेक्ट नाही घुसले का भेटते आतमध्ये? याच्याबद्दल बोला. पहिली तुम्ही नाही, दहा आपण जनपदावरती जावेद काय मियांदाद परिस्थिती आहे पाकिस्तानबद्दल चर्चा त्याच्याबद्दल करतो, बोला. अचानक तिकडे जाऊ आणि नका. मग 10 जनपद फार मातोश्रीवरती दूर आहे. तुमच्या बहुमत जनतेने बहुमत दिल्यानंतर पण एक महिनाभर महाराष्ट्राला तुम्ही मुख्यमंत्री देऊ शकत नाही. दिल्लीवरच्या मेहरबानीवरती त्याचा काय मुख्यमंत्री संबंध? येतो. त्याचा काय त्यामुळे संबंध? लोटांगणाच्या गोष्टी नार्वेकर तुम्ही साहेब, करू नका. नार्वेकर अहो, साहेब एकच मिनिट जतीन, सचिन एकच- जी. एकच- नाही नाही नाही. आणि जतीन राहिला- देसाईंचा आपण बँड आता वाजवला पाहिजे असं मुद्द्यावरती संजय बोलूया. राऊत म्हणतात. आपण महाराष्ट्राच्या आता जनतेने मुद्द्यावरती तुमचा बँड बोलूया. वाजवून 4थ्या नंबरवर पाठवलं साहेब. तुम्हाला गंडेदोरे घालावे लागतात लोकांना सांभाळायला. बाबा या आता चिमड्यांनो थांबा. जनता तुमचा बँड कसा वाजवणार आहे हे मला बोलायची गरज नाही. 2014 मध्ये तुमची काय परिस्थिती होती हे ते होईल प्रत्येक ना, आता चॅनलनी तुमची सांगितलंय. बघा हो परिस्थिती. त्यामुळे आता थोडी वाट आता पहा. पहा तुमची अजून परिस्थिती. एक 4थ्या महिना 2 क्रमांकावर महिने तुमच्याकडे वाट पहा. दोन्ही तुम्हाला सभागृहाचे घरीच विरोधी पक्ष बसायचंय. नेतेपदही नाही. घरी बसल्यानंतर बरं, दुसरा एकच काय मिनिट कार्यक्रम सचिन सावंत नसणार. आणि राहुल आता नार्वेकर चॅनलवरती मी येऊन तुम्हाला विनंती बडबडायला करते, लागणार. तुम्ही समजून घ्या आजच्या विषयाची जी संवेदनशीलता आहे ती समजून घ्या. नार्वेकर जे तुम्ही सातत्याने समर्थन करताय, पण शिवसेना हा आज देखील एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यामुळे एनडीएने जे सगळं केलं त्याबद्दल नाराजी असली तरी राजकीय सोय जी आहे ती शिवसेनेने बघितलेली आहे ना. अजिबात नाही. बघा, आमची भूमिका ही सुरुवातीपासून नेहमीच आम्ही सांगितलंय, जोपर्यंत पाकिस्तान त्यांची जी प्रक्रिया आहे इथे आतंकवाद पसरण्याची ही थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तान बरोबर कुठच्याही प्रकारचे संबंध ठेवणं योग्य नाही. आणि आपण हे जे आज पाहतो आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी घेतलेला सॉफ्ट स्टँड जो आहे त्यामुळे आपल्या देशात हा आतंकवादी हमले वाढत चालले आहेत. तुम्ही पहा अमेरिकेने काय केलं. एकच जेव्हा मिनिट ओबामा नार्वेकर जी, त्यांना तुम्ही पाकिस्तानात एकदम अमेरिकेत सापडला नका जाऊ. तेव्हा एकच मिनिट. ओबामाला आधी मुंबईच्या पकडायसाठी एक त्यांनी मिनिट मी पाकिस्तानची विनंती करते परवानगी नार्वेकर घेतली जी, नाही. अमेरिकेत तिकडे नंतर हल्ला जाऊया. केला. युवराज मोहिते, तसंच- आज मुंबईतल्या तसंच- प्रेस क्लब मध्ये जे झालेलं आहे, नार्वेकर सातत्याने विषयाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करतायत. मुंबईतल्या प्रेस क्लबच्या घटनेला ते अजिबात स्पर्श करत नाहीयेत बोलताना. आज त्यांनी जी राडा संस्कृती दाखवलेली आहे ही स्वतःची राजकीय सोय जी आहे ते सातत्याने कशा पद्धतीने सोयीची भूमिका घेत आहेत हे दाखवणारी आहे. नाही, त्याहीपेक्षा असं आहे की शिवसेनेची जे एकूण प्रवास आहे तो राडेबाजीकडून राडेबाजीकडे असा पद्धतीचा तो आजवरचा एक प्रवास आहे. आणि या संदर्भात असं आहे, बाळासाहेब ठाकरे असताना ज्या पद्धतीने ते एक आदेश देत होते त्याच्या आदेशाचं पालन होत होतं आणि मग ब्लाइंडली शिवसैनिक ते फॉलो करत होते. आणि या सगळ्याचा हल्ला म्हणजे काय केवळ पाकिस्तानी असंच नाही, आमच्या विरुद्ध बोललं तरी हल्ला करू आणि त्यात सगळ्याचा आम्ही सगळे त्याला विक्टीम आहोत आणि आम्ही सगळ्यांनी ते पाहिलेले आहेत ते हल्ले कसे करतात. त्यामुळे केवळ पाकिस्तानी असंच नाही, जो विरोधात बोलेल त्याच्यावर हल्ला करणे ही संस्कृती आहे. प्रश्न एवढाच आहे की आज आपण कुणावर हल्ला करतोय हे समजून घेण्याची आत्ता एक नवी जनरेशन शिवसेनेत आलेली आहे, त्यांना गरज आहे. आता जतीन देसाई मगासपासून सांगत होते की 26/11च्या हल्ल्यामध्ये जे विरोधात बोलत होते ती माणसं इथे आलेली आहेत. जावेद मियांदादने कधीही हल्ल्याचा निषेध केला नाही कुठल्या आणि कधी काही बोलला नाही. त्यांच्यावरती काय चर्चा झाली ते त्यांना माहीत, पण म्हणून तिथे जावेद मियांदाद तिथे गेल्याने तिथे हल्ला झाला नाही. त्याहीपेक्षा दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे की ह्या गोष्टी इतक्या वेळा झाल्यानंतर आज शिवसेनेत ज्यांनी मैदानं उखडली तेही शिवसेनेत राहिलेले नाही आहेत. म्हणजे ही सगळं मतपरिवर्तन आहे असं म्हणा किंवा त्यांना कळलेलं आहे की ह्याच्यात काही राम नाही आहे ह्या करण्यात, त्यामुळे ते असतील. पण सगळी माणसं ती सोडून गेलेली आहेत ती जे ह्या राड्यात होती ती. मला एवढंच म्हणायचं आहे की या सगळ्या हल्ला करताना आजच्या परिस्थितीत आज शिवसेनेत गोंधळाची परिस्थिती आहे. ही यासाठी गोंधळाची परिस्थिती आहे कारण अति बाळासाहेब प्रति बाळासाहेब हे आता शिवसेनेत तयार झालेले आहेत. आणि हा आदेश नेमका कुणी दिला मला एवढंच विचारायचं आहे की आता नवं जनरेशन शिवसेनेत आलेलं आहे. आदित्य ठाकरेसारखे तरुण आहेत, यांनाही पटलंय का? कारण ते कवी आहेत, त्यांना संगीत आवडतं, हे बँड आणि या सगळ्याचं त्यांना आवड आहे. अशा पद्धतीने एक बँड रात्रभर चालवलं पाहिजे. समर्थन मग याचा आदेश देते कोण? मग हे शिवसेनेत आदेश देते कोण? आणि हे कोण घडून आणतंय ही सगळी दंगलबाज आणि हे सगळे राडेबाजी कोण घडून आणतंय हा शिवसेनेचा प्रश्न आहे. त्यांचा कारण हे पुढचं जनरेशन हे सहन करणार नाही.
कारण यापुढे याआधी झालं ते झालं, लोकांनी सहनही केलं. दुसरी गोष्ट मगाशी जो आपला मुख्य प्रश्न आहे की सरकार या जे काय सरकार बाह्य या काय शक्ती आहे आणि जे सरकार बनू पाहत आहे, म्हणजे कसं काय घेतलं, परवानगी घेतलीत, कुणाची परवानगी घ्यायची, देशद्रोही कोण आणि देशप्रेमी कोण हे शिवसेना ठरवणार आहे का? हे नेहमीच होत आलेलं आहे. आणि असं ही माणसं इथे आलेत, एक पद्धत असते भारतात कोणी येणं किंवा भारताच्या बाहेर जाणं. शिवसेनेचे नेते भारताच्या बाहेर जातात तेव्हा विजा काढायला लागतो, परवानग्या काढायला लागतात. पाकिस्तानातनं भारतात येताना घुसखोरीने कोणी येत नाही. असे कलाकार जेव्हा येतात तेव्हा त्यांची एक भूमिका असते. ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे 26/11च्या बाबतीत किंवा एकूण दहशतवादाबाबत. जेव्हा अशी माणसं भूमिका घेतात, या भूमिकांना आपण पाठिंबा नाही देणार तर काय आपण तालिबान्यांना पाठिंबा देणार? म्हणजे तिकडे मलाला युसुफजाई आज ती पुण्यात येऊन गेली, शिवसेनेतल्या एका तरी माणसाने जाऊन तिचं अभिनंदन केलं का? तिथे जाऊन तिला हार दिला का? तिला फूल दिलं का? ते करायचं नाही. ती लढते ना तिकडे दहशतवादाच्या विरोधात. मग आपण कुणाच्या बाजूने आहात? आज मला असं वाटतं की या हल्ल्याच्या निमित्ताने शिवसेनेची ही जी काही भूमिका आणि हे जे काही चेहरा आहे हा उघडा पडलेला आहे. आणि आज म्हणून त्याचं समर्थन, लटकं समर्थन त्यांना करावं लागतंय. कुठच्याही पद्धतीने त्यांना त्याबद्दल आम्ही जे केलं ते कसं योग्य आहे हे सांगता येत नाही आहे, कारण ही अडचण झालेली आहे. म्हणजेच या पुढच्या काळामध्ये दहशतवादी कोण, देशप्रेमी कोण आणि त्याचबरोबर या दोन्ही देशांमध्ये संवाद साधणारी माणसं आहेत. पाकिस्तानात अतिरेकी आहेत, पाकिस्तानात अतिरेकी इथे येतात, ते बॉम्ब फोडतात, हे सत्य आहे, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. पण म्हणून पाकिस्तान अख्खं अतिरेकीने भरलेलं आहे, सगळीकडे बॉम्बच आहेत असं मानणं हा पोरकटपणा आहे. आपल्याकडे जशी माणसं इथल्या दहशतवादाविरोधात बोलतात, इथल्या सगळ्या एकूण वाईट प्रथांबद्दल बोलतात, भ्रष्टाचारांबद्दल बोलतात, तशी तिथेही माणसं आहेत की तिथल्या भ्रष्टाचाराबद्दल, तिथल्या दहशतीबद्दल, तिथल्या कुप्रथांबद्दल ही माणसं बोलत असतात. ही माणसं त्यासाठी तोशीच सहन करत असतात. युसुफ त्या जी मलाला आहे ती छोटी मुलगी आहे, तिनं सहन केलं तो गोळीबार, तिचं आपण अभिनंदन करणार नाही? मग आपण कुणाच्या बाजूने आहोत? मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये शिवसेनेचं नवं जनरेशन असेल किंवा एकूणच आता तरुण 18 वर्षावरची खूप मुलं आता मतदानाला येत आहेत, हे राजकारण कोणी खपून घेणार नाही. आणि इलेक्शनच्या तोंडावर होतंय, त्यामुळे कोण घडवतंय आणि का घडवतंय हे सगळं स्पष्ट आहे. काँग्रेस देखील हेच म्हणत होतं की ही सगळी स्टंटबाजी आहे. पण दुसरीकडे माणिकराव ठाकरे असं म्हणतात की याकडे फारसं लक्ष देऊ नका. म्हणजे नेमकं काय ते आपण सचिन सावंत यांना विचारणार आहोत. पण आता मात्र आजचा सवालमध्ये एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता जनतेचा कौल बघणार आहोत. राहुल नार्वेकर थोडेसे नाराज झालेले आहेत. ब्रेक नंतर त्यांना या सगळ्या पाहुण्यांनी खूप सारे प्रश्न विचारले आहेत, त्यासाठी आपण पुरेसा वेळ देऊ आणि ते प्रश्नांनाच उत्तरं देतील आपण विचारलेले अशी अपेक्षा ठेवूया. आपल्या जनतेचा कौल बघूया. शिवसेनेच्या हुल्लडबाजीला आळा घालण्यात पोलीस अयशस्वी ठरतायत का, हा आपला आजचा प्रश्न आहे. आणि 48% लोक म्हणतायत होय, पोलीस अयशस्वी ठरतायत. या चर्चेमध्ये लेखक दिग्दर्शक सुनील सुक्तनकर यांना देखील आपण सहभागी करून घेतोय. सुनीलजी, ही सगळी चर्चा, राजकीय वाद आणि प्रतिवाद तुम्ही ऐकलेत, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, सांस्कृतिक सलोख्याचा प्रश्न आहे आणि तिथे आज शिवसेनेने घेतलेली ही राडेबाजीची भूमिका, काय म्हणाल याबद्दल? मला असं वाटतं की सध्याचा काळ जो आहे तो हेतूंविषयी एकमेकांच्या शंका कुशंका घेण्याचा आहे. आणि त्यामुळे एखाद्याने स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवायचं, दुसऱ्यांनी त्याला राष्ट्रद्रोही ठरवायचं, किंवा एखाद्यांनी स्वतःला सहिष्णू म्हणायचं, दुसऱ्यांनी त्याला पुळचट म्हणायचं, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोपांचा हा सध्याचा काळ आलाय. तर मला असं वाटतं की त्यामुळे कुठल्याच प्रकारच्या अशा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या योग्यायोग्यतेचं ती ठरवणं, अशा प्रकारच्या बौद्धिक अहंकारामध्ये कोणीच पडू नये असं मला वाटतं. त्यामुळे मी स्वतः त्याच्यामध्ये नक्कीच पडणार नाही. पण दुसऱ्या बाजूने मला असं वाटतं की कुठलीही भूमिका असो, ती अशा प्रकारे कायदा हातात घेऊन एखादा प्रसंग, एखादी घटना ही आम्ही बंद पाडू असा अधिकार स्वतःकडे घेणं नावाची गोष्ट मात्र शिवसेनेनीच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांनी नाकारली पाहिजे, असं समाज म्हणून आपण ठामपणे सांगण्याची वेळ आली असं मला वाटतं. कारण खरंच आपण इतिहासामध्ये गेलो तर प्रत्येकच पक्षांच्या, प्रत्येकच कार्यकर्त्यांच्या आणि मोठमोठ्या नेत्यांच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना आपल्याला दुर्दैवाने सापडत आहेत आणि समाज म्हणून आपल्याला फार घातक आहे असं मला वाटतं. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच या कृत्याचा आपण निषेध करावा. आणि आज प्रसार माध्यमं इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत, जगामध्ये आपण सहजपणे पोहोचू शकतो. इंटरनेटनी जगातल्या सर्व कला, सर्व आविष्कार इतके सोपेपणाने आपल्याला अवेलेबल आहेत. तर आपण यावर बंदी घाला, त्यावर बंदी घाला, यावर बहिष्कार टाका, अशा प्रकारच्या भूमिका जर घेत राहिलो तर आपणच विनाकारण भिंती घालून घेतो असं मला वाटतंय. आणि त्यामुळे असं करण्यापेक्षा मी असं म्हणेन की सर्व लोकांपर्यंत पोहोचत राहून आपली भूमिका मांडत राहणं हीच सहिष्णुतेची आणि प्रगल्भतेची गोष्ट होऊ शकेल आणि ती सर्वांनी करावी असं मी आवाहन करेन.
अनेकदा असा आरोप केला जातो की जे सहिष्णुतेची किंवा निधर्मितेची एखादी भूमिका मांडतात त्यांना असं थोडंसं बाळबोध ठरवण्याकडे अनेकदा अनेक पक्षांचा कल जातो आणि असं वाटतं की या सगळ्यामध्ये ज्या राजकीय खेळी केल्या जात आहेत त्या तुम्हाला समजत नाहीयेत. तुम्ही काहीतरी एक बाळबोध भूमिका या सगळ्याकडे घेतायत. तर मला असं वाटतं की आपण थोडं खोलामध्ये जाऊन जर विचार केला तर अनेक देशांनी राजनैतिक संबंध बंद करण्याची भूमिका घेतलेली आहे. अनेकदा असं पण झालंय की अगदी कला क्रीडा क्षेत्रांमध्ये सुद्धा बहिष्काराची भूमिका घ्यावी लागते. जशी आता दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी भूमिकेच्या विरुद्ध माझ्या लहानपणी मला आठवतं की अनेक वर्ष दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंशी सगळे देश खेळत नव्हते. तर ही एक महत्वाची भूमिका घेतली गेली होती आणि त्याचा वर्णद्वेष कमी करायला मदत झालेली होती. तर अशी जर आपल्याला खरोखर कणखर भूमिका घ्यायची असेल तर ती भूमिका घेण्यासाठी आपल्या सरकारला आवाहन करणं, आपल्या समाजाला आवाहन करणं आणि समाजामध्ये तसं जनमत बनवणं याला कोणाचाच विरोध असायचं कारण नाही. आणि तसं जरूर करावं, शिवसेनेनी करावं आणि ज्यांना ती भूमिका पटेल ते त्या भूमिकेमध्ये सहमत होतील आणि त्यामध्ये सहभाग होतील, सरकारवर तसा दबाव आणतील आणि मग सरकार त्याविषयी तशी प्रकारची कठोर भूमिका घेऊ शकेल. पण अशा शिवसेनेची जी प्रकारे मागणी आहे, बरोबर आहे तुम्ही सुक्तनकरजी जे म्हणताय, पण शिवसेनेची जी मागणी आहे त्याला बहुमत पाठिंबा देईल की नाही याची शंका कदाचित त्यांच्या मनात असावी. राहुल नार्वेकर, तुम्ही सहिष्णू भूमिका घ्यावी असं आवाहन तुम्हाला केलं जातंय, हे जनमत आहे ते जाणून घ्या असं सांगितलं जातंय. काय सांगणार आहात या आवाहनाला प्रत्युत्तर म्हणून? निश्चितपणे जनमत, डेमोक्रेसीमध्ये जनमतानीच देश चालवला जातो आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानी हे सरकार जे आहे ते जनमताकडे दुर्लक्ष करून आपले निर्णय घेत आहे. म्हणूनच जनतेला असल्या कारवायांमध्ये सहभाग घ्यायला लागत आहे. आणि राहिला प्रश्न शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेबद्दल, तर आपल्याला ह्या पाठीची कारणं समजून घ्यायची गरज आहे. बघा, तुम्ही एकूण जर परिस्थिती पाहिली तर आपल्या देशाने, आपल्या सरकारने पाकिस्तान बरोबर प्रत्येक प्रयत्न केला आहे संबंध सुधारण्याचा. त्या सर्व प्रयत्नांना आपण अपयशी ठरलो आहोत. बरोबर आहे. नार्वेकरजी, एक छोटा प्रश्न विचारते. तुमचा खूप अभ्यास दिसतोय परराष्ट्र नीतीबद्दल. नार्वेकरजी, मी एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारते. आज प्रेस क्लब मध्ये तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो काही राडा केला, यामुळे भारत पाकिस्तान संबंध जे आहेत किंवा आपल्यातलं जे सगळं अंतर आहे, तुमच्या अपेक्षेनुसार हा राडा त्यासाठी खूप लक्षणीय महत्वाचा ठरणार आहे? काय बदल घडणार आहे या राड्यामध्ये? पहिली गोष्ट तर मी ह्याला राडा समजत नाही. हे एक आंदोलन होतं आणि हे जनतेतनं छेडलेलं हे आंदोलन होतं आणि निश्चितपणे या आंदोलनातून सरकारला एक ठोस असा मेसेज जाईल की भारतातले नागरिक पाकिस्तान बरोबर असे कोणतेही संबंध ठेवू इच्छित नाहीत जोपर्यंत पाकिस्तान आपला रवैया बदलत नाही. आणि हा स्ट्रॉंग मेसेज केवळ भारत सरकारला नाही जायला पाहिजे. हा स्ट्रॉंग मेसेज पाकिस्तान पर्यंत पोहोचवण्याचं काम आज इकडच्या वीर सैनिकांनी केलं आहे. ऐका नार्वेकर, ज्यावेळी वाजपेयी सरकार होतं ते आता तुमच्या महायुतीत आहे. या सरकारने पाकिस्तान बरोबर तेव्हा बोलणी सुरू केली होती सगळ्या पातळ्यांवर. तेव्हाही संसदेवर हल्ला झाला होता तरी ती बोलणी सुरू होती. मग तुमचा जो मित्रपक्ष आहे त्याची भूमिका जी आहे ही संवादाची आहे, पाकिस्तान बरोबरचे चांगले संबंध सुधारण्याचे आहे. त्याचा तुम्ही कधी निषेध केला नाही, त्यांना कधी थांबा म्हणून सांगितलं नाही. त्यांना पाकिस्तान बरोबरचे संबंध म्हणजे सरकार असतं, सरकारला तो अधिकार असतो, पण त्याबद्दल कधी तुम्ही मागणी केली नाही. तुम्ही बहुतेक मी जे आता बोललो त्यावर लक्ष विशेष दिलं नाही. बरोबर, सांगा परत, माझं नव्हतं लक्ष. ह्याच्यात राजकारण आणायची अजिबात गरज अहो, मग राजकारणच करता तुम्ही, मग काय आहे? भारत अहो, हे सरकार करणार की नाही? समजा पाकिस्तान बरोबर भारत सरकारमध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, भारत सरकारमध्ये काँग्रेसचं भारत सरकार असो किंवा एनडीएने चालवलेलं भारत सरकार असो, संपूर्ण या आतापर्यंत आपण अतोनात प्रयत्न केले आहेत. मग ते भाजपच्या सरकारने केले असतात किंवा काँग्रेसच्या सरकारने केले, त्याचा निषेध नाही केला तुम्ही. आतापर्यंत आपल्याला यश मिळालं नाही म्हणून आता ही भूमिका घ्यायची गरज आहे. असं तुम्ही अत्यंत आक्षेपार्ह असं तुम्ही विधान करताय. एकच मिनिट नार्वेकर, तिघांनाही बोलायचं. सुक्तनकरांना पण, जतीन देसाई आणि सचिन सावंत. पण जतीन सर, ते असं म्हणतायत की आमची भूमिका आम्ही कायम ठेवणार आहोत. प्रेस क्लब मधला आजचा कार्यक्रम, पत्रकार परिषद जी उधळून लावलेली आहे, पुन्हा एकदा मी तिकडे येते. आज हा कार्यक्रम उधळून लावून एक यश सेलिब्रेट करताय शिवसेना. काय सांगाल त्यांना? हा कार्यक्रम कधी होणार आहे, कसा होणार आहे? एकतर दोन गोष्टी मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचे की राहुल नार्वेकरनी जे म्हटलं की शिवसेनेची नेहमी पाकिस्तानच्या संदर्भात भूमिका एकदम स्पष्ट राहिलेली आहे, कुठेही तडजोड केलेली असं म्हटलं. तर मला त्यांना 2-3 गोष्ट फक्त त्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहेत. एनडीएचं सरकार असताना शिवसेना त्यात सरकारमध्ये सहभागी होतं
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये अतिरेक्यांना घेऊन कोण गेलेलं? अतिरेक्यांना घेऊन तुमच्या सरकारमधलेच, म्हणजे तुम्ही तेव्हा सरकारमध्ये होता, तुम्ही गेला बाइज्जत त्या लोकांना तिकडे अफगाणिस्तानच्या कंदाहार विमानतळावर सोडलं. तेव्हा तुमची राष्ट्रभक्ती आणि सगळं कुठे गेलं होतं? तेव्हा तुमचं तडजोड केली नव्हती काय? तेव्हा तुमची स्पष्ट भूमिका होती काय? एकतर हा मुद्दा. दुसरं लक्षात घ्या. दुसरं की 2004 सालची गोष्ट सांगतो, जानेवारी महिन्याची. आणि त्या जानेवारी महिन्यात इस्लामाबादमध्ये सार्क समिट झालेली आणि त्या सार्क समिटच्या साईडलाईनमध्ये वाजपेयी आणि मुशर्रफची मिटिंग झालेली. वाजपेयी तेव्हा या देशातले पंतप्रधान होते, वाजपेयी NDAचे पंतप्रधान होते. आणि त्या ठिकाणी सार्क समिटला जेवढं महत्त्व मिळालेलं त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त महत्त्व वाजपेयी आणि मुशर्रफांच्या मिटिंगला मिळालेलं. त्यातलं जॉईंट स्टेटमेंट वाचा, आजही वाचा आपण. आणि त्या जॉईंट स्टेटमेंटमध्ये काय होतं, त्यानंतर 8 इश्यूज जे डिस्प्यूटमध्ये आहे ते आयडेंटिफाय करण्यात आले आणि कॉम्पोजिट डायलॉग झालं. त्याच्या आधी आपण जाऊ, 2-4च्या आधी जाऊया. 2003 साली शेवटच्या ह्याच्यात वाजपेयी श्रीनगरला गेलेले. श्रीनगरमध्ये जाऊन युनिलॅटरल मी म्हणतोय, वाजपेयीने तिकडे सीजफायर अनाऊन्स केलेलं. तेव्हा तुम्ही सरकारमध्ये होता, तेव्हा तुमची ही मग तोच तर स्पष्ट माझा प्रश्न भूमिका, आहे. तेव्हा तुमची स्पष्ट भूमिका कुठे गेली होती? म्हणजे सत्तेत असताना तडजोड करायची, सत्तेत असताना सत्तेचा फायदा घ्यायचा आणि सत्तेच्या बाहेर असल्यानंतर राडेबाजी करायची. ही जी काही राडे संस्कृती आहे ना, ही राडे संस्कृती नवीन नाही, लक्षात घ्या. कृष्णा खोपकरांपासून तो सगळा इतिहास आहे. म्हणजे त्या कृष्ण देसाईपासून श्रीधर खोपकर हा संपूर्ण इतिहास आहे. विसावा हॉटेल आपल्याला माहिती आहे. म्हणून हे सगळं आपण काही बोलू नका. ही तुमची संस्कृती आहे, ही राडा संस्कृती, वाचन संस्कृती नाही. आमच्या मित्रांनी सांगितलं, सचिननी, की बाबा आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे हे तुमच्या कळण्याचा विषय नाही. तुम्हाला महाराष्ट्रही कळत नाही हो. महाराष्ट्र कळत आहे तर देश सोडा, आणि आंतरराष्ट्र तर फारच पुढचं गेलं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून कुठेतरी की सेनेने की युवराज एका जे अत्यंत महत्त्वाचं आहे की आतापर्यंत तुम्ही ते व्हॅलेंटाईन डे आता पुढे जवळच आला आहे. व्हॅलेंटाईन डेला तुम्ही विरोध करत होता, यावेळेस तुमची भूमिका बदलली. व्हॅलेंटाईनला तुम्ही विरोध नाही करणार, कारण आदित्य ठाकरेच्या नावाने एक नवीन नेतृत्व तुमच्या पुढे आलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे. म्हणून हे जे आहे ना, आज तुमचा हा जो काही विरोध आहे, नवीन जे काही तरुण जे काही शिवसैनिक आहे हे खपवून घेणार नाही. लोकांना तुम्हाला मूर्ख बनवता येणार नाही. मूर्ख बनवण्याची जी काही संस्कृती आहे दॅट इज फॅसिझम, दॅट इज फॅसिस्ट. आणि ही जी काही संस्कृती आहे ती लोकशाहीमध्ये वाढणार नाही, हे लक्षात घ्या. आणि याच मुद्द्यावर आजचा सवालमध्ये आता पुन्हा एकदा एक ब्रेक घेणार आहोत. सुक्तनकरांना देखील बोलायचं आहे, सचिन सावंत आणि नार्वेकर या सगळ्यांना. पण शेवटच्या भागात आपण ही चर्चा चालू ठेवूया. आता आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाताना जनतेचा कौल बघणार आहोत. शिवसेनेच्या हुल्लडबाजीला आळा घालण्यात पोलीस अयशस्वी ठरतायत का, हा आपला आजचा प्रश्न आहे. आणि बघूया नागरिक काय सांगतायत. 40% लोक म्हणतायत पोलीस अयशस्वी ठरतायत, पण आता 60% लोक म्हणतायत की पोलीस अयशस्वी ठरत नाहीयेत. असं आपण शिवसेनेच्या भूमिकेबद्दल बोललो, पण हे सगळं होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री आबा आज असं म्हणाले की पोलिसांना त्यांनी एक प्रकारची शाबासकी दिलेली आहे. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सचिन सावंत, आज माणिकराव ठाकरे असं म्हणालेले आहेत की ही छोटी गोष्ट आहे आणि दुर्लक्ष करा. ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट आहे का? पोलीस असं म्हणतात फार नुकसान झालं नाही. जे सांस्कृतिक क्षेत्राचं नुकसान होतंय हे महत्त्वाचं नाही आहे का? आणि सरकारला हे महत्त्वाचं नाही वाटत का? दुर्लक्ष कोणाला करा हा मुद्द्याला नव्हे, ज्याच्यावर कारवाई झाली आहे त्याच्यावर कारवाई झालेली आहे. पहिली गोष्ट अशी की जाता जाता तू मगाचा मुद्द्यामध्ये सांगतो, 99 सालच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या फिरोजशाह कोटलाच्या संदर्भामध्ये सांगितलं, त्यावेळेला त्यांना भाजपला त्या ठिकाणी ती भूमिका कशा तऱ्हेने पटली नव्हती. कीर्ती आझादचं स्टेटमेंट आहे त्यावेळेचं की हे ऍक्ट ऑफ कॉवर्ड आहे, भ्याडपणाचा हल्ला आहे हा, अशा तऱ्हेचं त्यांचं मत होतं. म्हणजे ते मुद्दा मला आठवण की त्यांच्या पक्षालाही त्यांची भूमिका पटली नाही. राताराला मगाशी बोलता बोलता हे म्हणाले की हे लक्ष नव्हतं, तुमचं बोलण्याकडे लक्ष नव्हतं. यांच्या बोलण्याकडे जनतेचंही लक्ष नाही. त्यामुळे काय चाललेलं आहे यांच्या संदर्भामध्ये तेव्हा जनता काही बघत नाही. कारण हे म्हणतात की जनतेचे चेहरे होते, ते जे 20-25 जे काही पकडले असतील किंवा जे काही चेहरे होते ते त्या शिवसैनिकाचे चेहरे होते. त्याचा जनतेशी काहीही संबंध नाही. आणि ह्यांना का लक्षात घेत नाही? माणिकराव ठाकरे फार अतिशय चांगल्या तऱ्हेने बोलले त्याच्याबद्दल. त्याच्या मागचा मतितार्थ घ्या की शाहरुख खानच्या वेळेला अशाच तऱ्हेचं आंदोलन त्यांनी केलं होतं.
की शाहरुख खानचे पिक्चर लावून देणार नाही. काय झालं? काहीही फरक पडला नाही. या राज्यामध्ये शाहरुख खानचे पिक्चर लागले. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ते बिग बॉसला गेले होते. लोणावळ्याला बंद करायचा प्रयत्न केला, पण बिग बॉसने काय ऐकलं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्यांचं मत कोणीही लक्षात घेत नाही. यांच्या संदर्भामध्ये जर बघायला झालं तर ह्यांची हताश अवस्था झालेली. आज त्यांची संघटना त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही. प्रचंड असंतोष त्या संघटनेमध्ये आहे. नेतृत्वाबद्दल असंतोष आहे. नेत्यांनी देखील बऱ्याचदा उफाळून आलेल्यासारखं बोलून देखील दाखवलेलं आहे. आणि आजची परिस्थिती 4थ्या क्रमांकावर शिवसेना गेली. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची घ्या भूमिका. कारण ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे जी असतील ते मातोश्रीमधनं निघतील त्यावेळेला लोक जनतेचे प्रश्न समजतील ना, मग जनता का लक्ष देणार? त्यामुळे ह्या परिस्थितीमधनं हताशपणामधनं गंडे दोरे बांधण्याची जी वेळ आलेली आहे की बाबा कसेही करून या थांबा. पूर्वी म्हणायचे बाळासाहेब ठाकरे या चिमण्यानं परत फिरा. आता हे म्हणतात या चिमण्यानं आता जे काय आहात ते थांबा जरा, नाहीतर त्या जाल राहिलं ते उडून जातील. तर ही जी परिस्थिती आलेली आहे त्याच्यातनं परिपाक आहे की कुठलेही मुद्दे नाहीत. त्यामुळे अशी आंदोलन फुटकळ करायची आणि सवंग प्रसिद्धी मिळवायची. कारण प्रत्येक वेळेला पाकिस्तान म्हटल्यानंतर लोकांच्या भावना जागृत होतात अशा तऱ्हेचं त्यांचं मत आहे आणि त्याने मतं मिळतात. पण तो त्याने अशा तऱ्हेने काही फरक पडणार नाही एवढंच माझं म्हणणं. तुम्ही म्हणताय फरक पडणार नाहीये. सुक्तनकर आपल्या सोबत आहेत. काय सांगाल? बरं, एकच मिनिट. नार्वेकर बोला तुम्ही, नंतर पुण्याला जाते मी. बोला. सचिन सावंतना आमची चिंता वाटते त्यापेक्षा जास्त त्यांनी स्वतःची चिंता, स्वतःच्या पक्षाची चिंता करायची गरज आहे. जनता आम्ही बोलतो त्याच्याकडे लक्ष देत नसेल असं तुम्हाला वाटतं, पण जनता तुम्ही केलेल्या काळ्या कारभाराकडे निश्चितपणे लक्ष देत आहे. तुम्ही केलेले सगळे जे आतापर्यंत जे स्कॅम्स आहेत, म्हणजे 2G घोटाळ्यापासून ते कॉमनवेल्थ महाराष्ट्रापर्यंत आला, मग तो कारण पाकिस्तान फार लांब आहे, दूर आहे. पाकिस्तान इरिगेशन स्कॅम पासून इलेक्ट्रिसिटी स्कॅन्डल्स पर्यंत तुम्ही केलेल्या सगळ्या घोटाळ्यांकडे जनतेचं लक्ष आहे. तुम्ही काळजी करू नका. मुंबईच्या त्या महानगरपालिकेचा विचार करा कशा तऱ्हेने चाललेला आहे. स्टँडिंग अंडरस्टँडिंग कमिटी कशा चालल्या ते पहा. नाही, तुम्हाला हे पण आठवण करून द्यायची गरज आहे की मुंबई महानगरपालिका सतत 4 वेळा ही शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेनी जनतेने वारंवार शिवसेनेला निवडून दिलं आहे. त्यामुळे तुम्ही प्रेस क्लबवर केलेला हल्ला जो आहे, राडेबाजीबद्दल तुमच्या पक्षाची जी भूमिका आहे त्याबद्दल विचारलेले प्रश्न कशाचं उत्तर देत नाही आहात? भूमिका घेतली पाकिस्तानवरनं महाराष्ट्राला तर महाराष्ट्रावरनं बीएमसीवर आलेले आहेत. कारण मलालाचं कौतुक सामना ह्या पेपरमधनं, सामना दैनिकातून झालेलं. शिवसेना सामंजस्याची भूमिका जेव्हा घ्यायची असते तेव्हा घेते, पण आज ती वेळ नाहीये. आज कठोर भूमिका घ्यायची वेळ आहे आणि शिवसेना ही एक सच्ची राष्ट्रभक्ती करणारी हल्ल्याचा निषेध केलेला आहे, तेव्हा अशी भूमिका घेतच राहणार. आधी एकच 26/11चा हल्ल्याचा निषेध केला आहे ती पहिल्यांदा नरेंद्र मोदींना त्यांनी सांगावी. कारण ते आता म्हणतायत की तुमच्या गरिबी आणि ह्या सगळ्या समस्या आमच्या समान आहेत, त्यामुळे एका व्यासपीठावरती आपण बोललं पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणतायत. त्यामुळे ते नरेंद्र मोदींना समजावा, एनडीएला समजावा आधी भूमिका. तुम्ही जे युद्धाची बातमी बोलता प्रत्येक वेळेला की युद्ध केलं पाहिजे पाकिस्तानशी, तुमच्या भाजपला राहुल नार्वेकर आपल्या प्रश्नाची उत्तरं देणार नाहीयेत असं त्यांनी ठरवलेलं आहे. राहुल नार्वेकर, तुम्ही ठरवलेलं आहे तुम्ही काय बोलणार आहात आणि युवराज मोहिते देखील सातत्याने तुम्हाला जो प्रश्न विचारतायत त्याचं तुम्ही उत्तर देत नाही आहात. त्यामुळे सुनील सुक्तनकर आपल्यासोबत प्रश्नाचं उत्तर मी आत्ताच दिलंय. युवराज मोहितेंना 26/11च्या हल्ल्याचा या बँडचे जे गिटारिस्ट आहेत त्यांच्यावर तुम्ही हल्ला चढवलाय, त्यांनी निषेध केलेला आहे. खोटे आहेत हे सिद्ध झालंय. हो, यांनी निषेध केलेला आहे. जे बँड इथे आला आहे त्यांनी 26/11चा निषेध केलेला इथल्या हल्ल्याचा, त्याच्यावर तुम्ही हल्ला केलेला आहे. राहुल नार्वेकर, शिवसेनेच्या लोकांना माहिती आहे का हा बँड नेमका काय आहे? तो शिवसेनेच्या लोकांना संपूर्ण माहिती आहे हा बँड काय आहे, कसा आहे. आणि शिवसेनेच्या लोकांना हेही माहिती आहे की हा पाकिस्तान मधनं आलेला बँड आहे. भारत सरकारला माहित नसेल. याच्या पलीकडे काही माहिती घेतलेली दिसत नाहीये. बरं, पाकिस्तान मधनं येणाऱ्या लोकांना, कलाकारांना वारंवार संधी देऊन त्यांना इकडे या भूमीत कमर्शियल एक्सप्लॉयटेशन करायची संधी भारत सरकार इथल्या कलाकारांसोबत. बरं, ठीक आहे. सुनील सुक्तनकर, आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की कशा प्रकारची भूमिका आहे. केवळ ते पाकिस्तानातले आहेत हा एक शिक्का शिवसेनेसाठी स्वतःची राजकीय सोयीची भूमिका घ्यायला पुरेसा आहे असं दिसतोय. आपली शेवटच्या भागातली चर्चा आहे, वेळ थोडा आहे, काय सांगा? मला मुख्य काय वाटतं की इतका वेळ पुन्हा पुन्हा आपण याच्यावरती येतोय की राजकीय भूमिका काय आहे. मला असं वाटतं की राजकीय भूमिका काय आहेत आणि त्यांचे समर्थन यांच्यामध्ये न पडता आपण पुन्हा हेच तपासून बघायला पाहिजे की ते व्यक्त करण्याची पद्धती काय आहे आणि त्याच्याविषयीच आपण काय भूमिका घेणार आहोत.
कारण मला असं वाटतं की म्हणजे मी मुद्दामून असं म्हणेन की स्त्रीवादी भूमिकेतून या गोष्टीकडे जर आपण पाहिलं ना तर आपल्याला लक्षात येईल की एखाद्या स्त्रीवर बलात्कार करणं, एखाद्या कार्यक्रम उधळून लावणं, एखाद्या न पटणाऱ्या व्यक्तीची गोळी घालून हत्या करणं, या सगळ्या गोष्टी एकाच हिंसेनी कायदा हातात घेण्याला पौरुष मानण्याच्या प्रवृत्तीचं द्योतक आहेत असं मला वाटतं. आणि हे पौरुषाच्या या ज्या खोट्या संकल्पना आहेत या जर या सर्वांच्या मनातनं गेल्या नाहीत तर सर्व राजकीय पक्ष याच दिशेने जातील. त्यामुळे मला पुन्हा सर्वांना मुद्दामून असं आवाहन करावं असं वाटतं की ही पौरुषाची खोटी भूमिका सोडून देऊन आपण जर मागे जाऊन पाहिलं ना तर खरोखर महात्मा गांधींचा सविनय कायदेभंग हे खरं मोठं पौरुष आहे. त्याला खूप मोठी ताकद लागते असं मला वाटतं. त्यामुळे कायदा सुद्धा मोडायला हरकत नाही, पण तो सविनय कायदेभंगाच्या रूपाने मोडायला हवा. तर मला वाटतं म्हणून आज मी कायदा हातात घेऊन हा समोर चाललेला कार्यक्रम मी बंद पाडीन हे म्हणण्याला आम्ही समर्थन देणार नाही. हे सर्वांनी एकमुखाने म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आता एक खूप चांगला मुद्दा निघाला की कलेच्या प्रांताचं नुकसान म्हणून. तर मला असं वाटतं की त्याचाही आपण गांभीर्याने खरंच विचार करायला पाहिजे की खरंच नुसरत फतेह अली खान यांच्यासारखा गायक जेव्हा भारतामध्ये आला आणि त्यांचं गाणं आपण पहिल्यांदा ऐकलं तेव्हा आपल्याला एक वेगळंच सुफी पद्धतीच्या गाण्याचा मोठा आविष्कार झाला. आज कैलाश खेर सारखा गायक जेव्हा तयार होतो तेव्हा त्याला नुसरत फतेह अली खान यांच्यासारख्यांची मोठी परंपरा आहे. अबिदा परवीन जेव्हा बुल्ले शाह सारख्या एखाद्या जुन्या सुफी संताचं गाणं म्हणतात तेव्हा आपल्याला त्या आध्यात्मिकतेने भरून येतं. एक वेगळ्या प्रकारचं गाणं ऐकल्याचा एक मोठा आनंद आपल्याला मिळतो. त्याच्यामधले शब्द जर आपण पाहिलेत तर मोहे सुहागन करदी अशा पद्धतीचे शब्दप्रयोग बुल्ले शाह सारख्या पाकिस्तानी संताच्या सुफी संताच्या गाण्यामध्ये येतात. तर खरोखर तो हिंदू संस्कृती आणि मुस्लिम संस्कृती यांचा मिलाफ सुफी संगीतामध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि आजकालचे जे बँड आहेत ते जागतिक संगीत आणि फ्युजन याच्यामधून अशा प्रकारचा एक वेगळा शांततेचा संदेश आपल्याला देण्याचा प्रयत्न करतायत. हेही आपल्याला आपल्याकडचे आणि तिकडचे पाकिस्तानमधल्या दोन्ही बँड्समधून दिसतंय. तर त्यामुळे या सगळ्या एका वेगळ्या पातळीवरती जर आपण कलेच्या प्रांताचा विचार केला तर वेगळ्या पद्धतीने आपण या सगळ्याकडे मुळात भूमिका म्हणून सुद्धा पाहू असं मला वाटतं. आणि तरीही मी पुन्हा असं म्हणेन की तरी जर शिवसेनेला असं वाटत असेल की नाही तरीही आम्हाला कणखर राजकीय भूमिका घ्यायची तर ती घ्यायलाही हरकत नाही, पण कायदा हातात घेऊन नव्हे तर वेगळ्या पद्धतीने आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा गंभीर प्रयत्न करून. अगदी तुम्ही जी भूमिका सांगताय ही सांगण्यासाठी वैचारिक प्रगल्भतेची गरज आहे आणि तितकी राजकीय वैचारिक प्रगल्भता शिवसेनेमध्ये येईल का हा प्रश्न आहे. त्यांची कधीच नव्हती. आतापर्यंतची जी संस्कृती आपण बघितली तर सातत्याने राडा करणं हे आमचं आंदोलन आहे आणि हेच आमचं काम आहे असं शिवसेनेचे प्रतिनिधी येऊन बोलतायत. त्यामुळे आजचा सवालमध्ये आता सुक्तनकर यांनी जे प्रश्न विचारले, जे आवाहन केलंय आणि जो संदेश दिलेला आहे तो ऐकून आपण इथेच थांबणार आहोत. जाता जाता फक्त जनतेचा कौल ऐकणार आहोत. शिवसेनेच्या हुल्लडबाजीला आळा घालण्यात पोलीस अयशस्वी ठरतायत का हा आपला आजचा प्रश्न होता. बघूया नागरिक काय सांगतायत. आता 36% लोकांना वाटतंय पोलीस अयशस्वी ठरतायत, पण 64% लोक म्हणतायत पोलीस अयशस्वी ठरत नाहीये.